3 जानेवारी 2026 या दिवसापासून मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध अशी जिला कमीत कमी 250 वर्षाची परंपरा लाभलेली अशी म्हसाची जत्रा सुरू झालेली आहे. आज आपण म्हशाची जत्रा या संदर्भात थोडा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. मुरबाड तालुक्यातील म्हसा येथील खांबलिंगेश्वर म्हसोबा हे राज्यातील जागृत मंदिरांपैकी एक प्रसिद्ध असे मंदिर मानले जाते. खांबातून प्रकट झालेला देव म्हणून या देवस्थानाला खांबलिंगेश्वर व शंकराच्या महेश्वर या नावावरून म्हसोबा हे नाव पडलेले आहे. ज्या खांबातून देव प्रकट झाला त्या खांबाला भक्तिभावाने नवस केल्याच्या मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. सुमारे 250 वर्षाची परंपरा असलेले येथे भरणारी 15 दिवसांची यात्रा ही मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. म्हसा हे मुरबाड तालुक्यातील प्राचीन इतिहास असलेले एक गाव आहे. येथील म्हसोबाच्या म्हणजे शंकराच्या मंदिरावरून या गावाला म्हसा हे नाव पडलेले आहे. 1987 मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला आत्ताच्या घडीला जे मंदिर दिसते ते स्वरूप प्राप्त झालेले आहे. देवस्थानाच्या परिसरात येताच मंदिराचा 4 स्तर असलेला कलश लक्ष वेधून घेतो. वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेल्या शिखरावर अनेक देवदेवता व साधू संतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराचे बांधकाम 3 ते 3.5 फूट उंचीच्या जोत्यावर केलेले आहे. दर्शन मंडप, सभा मंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. दर्शन मंडपाच्या वरील भागात गणेशाची मोठी मूर्ती आहे. सभा मंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ एका उंच चौथऱ्यावर नंदीची मूर्ती देखील आहे. गर्भगृहाच्या भिंतीवर उजवीकडे गणपती व डावीकडे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मूर्ती देखील आहेत. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर आकर्षक नक्षीकाम असून दोन्ही बाजूला द्वारपाल कोरलेले देखील आहेत. गर्भगृहात एक शिवलिंग व त्या बाजूला लहान लहान असे 7 शेंदूर चर्चित दगड आहेत. या दगडांना म्हसोबा तर शिवलिंगाला खांबलिंगेश्वर असे म्हटले जाते. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला दक्षिणेस खांबलिंगेश्वर देवाच्या पितळी मुलामा दिलेला उंच खांब आहे. हा खांब पवित्र व जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. याच खांबावरून देवस्थानास खांबलिंगेश्वर असे नाव पडले. मंदिराला लागूनच देवस्थानाचे प्रशस्त भक्ती निवासही आहे. पौष पौर्णिमेनुसार पुढील 15 दिवस येथे यात्रा भरते. येथील नोंदीनुसार या 15 दिवसात येथे 4.5 लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. यावेळी मंदिराभोवती आकर्षक रोषणाई केली जाते. अनेक भाविक व यात्रेकरू या यात्रेसाठी मुक्कामी येतात व येथेच तंबू ठोकून राहतात. यात्रेदरम्यान पौष पौर्णिमेला नवस बोलले जातात. दुसऱ्या दिवशी पौष वद्य प्रतिपदेला मंदिराजवळील चौथऱ्यावर नवस फेडले जातात. नवस फेडण्यात येणाऱ्या महिलांनी पिवळे वस्त्र तर पुरुषांनी पांढरे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी नवस पूर्ण झालेल्या व्यक्तींना कमरेवर लोखंडी गल म्हणजे दाभण टोचले जातात. नवसाचा हेतू दृष्ट असल्यास त्या जागेतून रक्त येते. हेतू चांगला असल्यास रक्त येत नाही अशी एक भाविकांची श्रद्धा आहे. तसेच मानाच्या काठ्या हेही या यात्रेचे एक वैशिष्ट्य आहे. म्हसा गावापासून 14 किलोमीटर अंतरावर कोली समाजाची वस्ती असलेल्या सिद्धगड गावात व म्हसा नजीकच्या आगरी बहुल कोरावले गावात प्रत्येक एका मानाची काठी तसेच म्हसा गावातील पुजाऱ्याकडे 3री काठी असते. पौष पौर्णिमेला या 3 काठ्यांना सजविण्यात येते. त्यानंतर त्या वाजत गाजत मंदिराजवळ चौथऱ्यावर आणल्या जातात. तेथे पुजारी या काठ्यांची पूजा करतात. हा चौथरा शंकरांची बहीण नागमाता देवीच्या असल्याचे मानले जाते. यात्रेदरम्यान पौष वद्य प्रतिपदेला येथे गुरांची विक्री सुरू होते. या दिवसाला बाजार फुटला असेही म्हटले जाते. सुमारे 35 एकर जागेवर बैल तसेच अन्य जनावरे विक्रीसाठी उभी केली जातात. प्रामुख्याने बैलांची खरेदी विक्री जास्त होते. एक बैल जोडीची किंमत 1 लाखापासून ते 4 लाखापर्यंत असते. बैलांची जात, रंग, वयानुसार त्यांच्या किमती ठरवल्या जातात. गुलाल उधळून बैलांचा व्यवहार होतो.
यात्रेदरम्यान गुरांच्या विक्रीतून सुमारे 1.5 कोटी रुपयांची येथे उलाढाल होते. शेतीसाठी लागणारे अवजारही इथे विक्रीस आणले जातात. ही यात्रा मेंढीच्या लोकरीपासून बनवलेल्या अस्सल घोंगड्या आणि कांबळे मिळण्याचे हक्काचे ठिकाण आहे. इथे 500 ते 2,500 रुपयापर्यंत विणलेल्या लाटीव अशा 2 प्रकारच्या घोंगड्या मिळतात. पारंपरिक मिठाईची विक्री होत असली तरी येथील हातोली प्रकारच्या मिठाईला अधिक मागणी असते. यात्रेदरम्यान येथे रंगणारे तमाशांचे फळे प्रसिद्ध आहेत. यात्रेसाठी राज्यातील विविध भागांमधून गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश यासारख्या शेजारी राज्यांहून भाविकही मोठ्या संख्येने हजेरी लावतात. तसेच या कालावधीत ठाणे, कल्याण, कर्जत, मुरबाड येथून राज्य महामंडळातर्फे अतिरिक्त एसटी बस सेवाही सोडल्या जातात.